राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आणि थेट आपण अजून तिकडं जाणार आहोत. चला या चंदन, आपण सगळ्या बरोबर संवाद साधणार आहे. सगळ्या झेडपीच्या जेवढे सदस्य आहेत आणि ते निवडून आलेले आहेत, त्यांचा आज पालकमंत्र्यांनी जल्लोष केलेला आहे. ते सगळ्यांचा जल्लोष केलेला आहे, सगळे मिळून जल्लोष केलेत आज. मला सांगा, आपल्या मतदारसंघात कुठले कुठले प्रलंबित कामं आहेत? आमच्या मतदारसंघामध्ये सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांनी रस्त्याची आणि सर्व तळ्याची जलसंधारणची कामं मेन रस्त्याची आणि जलसंधारणची केलेली आहेत. आता वाड्या वस्त्याचे रस्ते ते आणि पाणंद रस्ते, शेत रस्ते ती जास्त आमच्या भागामध्ये मागणी आहे आणि त्या रस्त्याचे काम आम्ही सर्वजण मिळून सचिनदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करू सर. मला सांगा, काय विजन आहे आपल्या त्या प्रभागासाठी किंवा त्या भागासाठी? आमचा बोरामणी मतदारसंघ म्हटलं तर आमच्या 15 गावाचा पाणी प्रश्न आहे, शेतीचा पाणी प्रश्न तो खूप महत्वाचा आहे, तो एक आहे. आणि आमच्या भागामध्ये बोरामणी विमानतळ होतंय, तर ते विमानतळ पूर्ण करण्याचं सचिनदादांच्या माध्यमातून, आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून होईल असे एक आमचं विजन आहे ते. आणि त्यांच्या माध्यमातून ते आम्ही पाठपुरावा करू त्यांना आणि पूर्ण करतील. धन्यवाद. हे बी सदस्य आहेत मला, हा वळसंगचे आहेत. मला सांगा, खूप दिवसापासून वळसंगला पाणी मिळत नाही, काय असणार आहे? नाही, आता सोडली सचिन दादांनी मोजणीचं पाणी आणून दिलेलं आहे, त्यामुळे तिला पाणी पुरवठा आता अडचण नाही आहे माझ्या वाटतं. आणि आमच्या होडगे भागात तर माननीय फडणवीस साहेबांनी हे IT पार्कची मंजुरी दिलेली आहे. ते लवकरात लवकर काम झालं म्हणजे आमची बाहेर आपल्या IT पार्कसाठी लवकर काम व्हावं आणि होईल. आता IT पार्क आपलं ह्यांच्या मतदारसंघामध्ये असणार आहे, लक्षात असू दे. हा, लवकरात लवकर काम चालू होईल. IT पार्कची उद्घाटन पण होईल. 1 वर्षभरात काम पूर्ण व्हायची शक्यता आहे. सुशिक्षित लोकांना आपल्याला त्याचा रोजगार उपलब्ध होईल. धन्यवाद. अजून जाणार आहोत, महिलांकडे जाणार आहोत आणि आपण विचारणार आहोत सर्व महिलांना. या चंदन, या ताईकडे जाणार आहोत. त्यांच्या मतदारसंघाचे कुठले कुठले प्रलंबित कामं आहेत आणि काय करणार आहेत. मला सांगा ताई, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? उमेदवार आहे जिल्हा परिषद. हा, हे उमेदवार आहे. हा, राहू दे ना, उमेदवार राहिलं तर बी आपण लाडक्या बहिणीचा लाभ घेतला असेल ना. घेतला तर नाही. हा, मला सांगा, आपल्या भागामध्ये काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? महिलांसाठी काय त्यांच्या सेवा सगळ्या पूर्ण व्हायला पाहिजे. आणखी रस्ते, परत शैक्षणिक शिक्षणाचा. मला सांगा, आपल्या मतदारसंघामध्ये, तुमचा मतदारसंघ कुठला आहे? कामतीचे आहेत हे ताई, ह्यात तुमचे मम्मी आहेत, त्यांना जास्त माहित असणार आहे त्या मतदारसंघामध्ये कुठले कुठले विषय आहेत. मला सांगा, कुठले कुठले विषय प्रलंबित आहेत आणि ते विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? खरं तर भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास दाखवलाय त्याला कधी तडा जाऊ देणार नाही. आणि कामती गटातून खूप काही प्रॉब्लेम आहेत. खरं तर शालेय शिक्षण असेल किंवा रस्ते किंवा गाव विकास असेल, आणि जेवढा पण आम्ही गाव भेट दौरा केला तेवढ्यांच्या सगळ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि नक्कीच त्यांच्या अडचणींना आम्ही सामोरे जाऊन सर्व काही गोष्टी करू. आणि जो जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाने आम्ही काम करू. धन्यवाद ताई. हे मी, तुम्ही कुठल्या मतदारसंघात निवडून आलात? काय विषय आहेत तुमच्या मतदारसंघात? माझ्या मतदारसंघात आरोग्याविषयी आहे. मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे सगळ्यात अगोदर ना मी बघा, हे डॉक्टर आहेत, लक्षात असू दे. आरोग्य विषयक जेवढ्या संकल्पना आहेत तेवढ्या मी ग्रामपंचायत अंतर्गत वगैरे पाठपुरवठा करण्याचा प्रयत्न करेन. रस्ते असो किंवा गाव सुजलम सुफलम करण्याचा प्रयत्न करेन. मी जेवढ्या लीडनी निवडून आली तेवढ्या मी ना झाडे लावण्याचा, फळझाडे लावण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक गावामध्ये. जेवढा मला लीड भेटलेला आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला
किती 10,124 लीड भेटलेलं आहे. बापरे, 10,000च्या पुढचे आहेत. हा. त्यामुळे माझं ना एक ध्येय आहे, स्वप्न आहे की मी गाव सुजलम सुफलम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक घरोघरी एक फळाचं झाड असायलाच पाहिजे. ते एक म्हणजे आम्ही निवडून आलो त्याची एक संकल्पना किंवा एक खून विकासाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल मी. डॉक्टर आहेत, ह्या ताईकडे जाणार आहे. आपला मतदारसंघ कुठला आहे? कंदलगाव मंद्रुप गटातून निवडून आले. काय व्हायला पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये? काय असायला पाहिजे? रस्ते, शिक्षण हे व्हायला पाहिजे. आणखी काय असायला पाहिजे? खूप आहेत विषय तसं. सांगा ना. रस्ते आहेत, आरोग्यासाठी, शिक्षण आहे, रोजगारांना कामासाठी. आमचे सुभाषबाबू देशमुख मंद्रुप MIDC साठी प्रयत्न करत आहेत. ते झालं तर रोजगार आम्ही सगळ्यांना द्यायचं. धन्यवाद ताई. तुमचा कुठला मतदारसंघ आहे? उपळे तुम्हाला काय विकास व्हायला पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये असं तुम्हाला वाटतं? रस्ते, पाण्याची सोय, कारण उठले की पाणी लागतं, आणि शिक्षणासाठी शाळेची कामे, आरोग्यासाठी दवाखाने वगैरे. शेतकऱ्यांचे काय प्रलंबित कामं आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये? शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतरस्ते वगैरे केलेले. म्हणजे माझे मिस्टर जिल्हा परिषद सदस्य होते मदन दराडे, त्यांची मंडळी मी भारती दराडे उपळे तुम्हाला गटातून आता निवडून आलेले. आणि जसं आम्ही भालगाव मध्ये थोडंफार म्हणजे भरपूर विकास कामे केली, तसेच उपळा तुम्हाला गटामध्ये सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मला काय विजन असणार आहे तुमचं? म्हणजे जसं खेड्यातील महिलांना पहिलं तर पाणी लागतं, पाण्याची सोय, लाईट, कारण रस्ते, कारण मतदारसंघामध्ये फिरताना थोडस त्याची उणीव भासली. रस्ते, पाणी आणि लाईट ह्याची प्रथम आम्ही थोडस. धन्यवाद ताई. हा, धन्यवाद ताई. अजून आपण जाणार आहे, ह्यांना विचारणार आहे, आपला मतदारसंघ कुठला आहे? तुम्ही नाही, आपण उमेदवाराकडे जाणार आहोत. आपण सिटीत मध्ये राहिल्यामुळं आपल्याला जरा अडचण येते बरं का चंदन. आपण उमेदवाराकडे जाणार आहे. उमेदवार, हा या इकडं चंदन. आणि उमेदवारांना विचारणार आहे त्यांच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे. मला सांगा तुमचा मतदारसंघ कुठला? काय विकास व्हायला पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये? माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्याची कामं आहेत. माझ्या मतदारसंघामधून स्टार्ट टू एंड पर्यंत सीना नदी गेलेली आहे. पाठीमागच्या पुराच्या ह्याच्यामध्ये जो पूर येऊन गेला 2-3 महिन्याखाली, त्याच्यानंतर इथली रस्त्याची दुरावस्था आहे. मोटरांसाठी शेतकऱ्यांच्या ज्या इलेक्ट्रिक मोटर आहेत नदीकाठच्या, त्याची सर्व जे काही विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा आहे ती कोलमडलेली आहे. तीच दुरुस्त व्हायला पाहिजे लवकर. त्याच्यात आजूबाजूच्या नदीपासून 15 किलोमीटर पर्यंत पाईपलाईननी पाणी घेऊन गेलेले शेतकऱ्यांचे नवीन विद्युत कनेक्शन्स आहेत. त्यासाठी नवीन सबस्टेशनच्या काही गोष्टी आहेत. त्याचबरोबर शिक्षण सुविधाच्या सुधारणेसाठीच्या काही गोष्टी आहेत. आमच्यातून स्थलांतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं बाहेर बार्शी असेल, पुणे असेल, सोलापूर असेल अशा ठिकाणी होतं. म्हणजे लहान लहान 10वीच्या आतीलच सर्व विद्यार्थ्यांचं, त्यासाठी तिथं शिक्षण सुविधा सुधारण्याचं बरेच काही गोष्टी आहेत. धन्यवाद साहेब. परत आम्ही तुमच्याकडे येणार आहोत झेडपी मध्ये. काय विकास राहिलाय मला सांगा. हा, मी त्यांचं घेतले, ताईची घेतली आहे. चंदन या या. काका नमस्कार. आपला मतदारसंघ कुठला आहे हो? काय व्हायला पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये? काय असायला पाहिजे? सगळं होतं. काय असायला पाहिजे, काय नवीन नवीन योजना आहे, सगळंच होत आहे. काही करू नका. मी डेप्युटी सरपंच पासून सरपंच, उपसभापती, कारखानदार सगळं करत आलं. आम्हाला अनुभव आहे काय करायचं काय नाही. सगळं एक काम राहत नाही. काही काळजी करू नका तुम्ही. एकही काम राहणार नाही यांच्या मतदारसंघामध्ये असं काका म्हणलेत. आमदार साहेबांच्या ह्याच्यावर आमदार साहेब पाठिंबा वर बीजेपी सरकार, पालकमंत्री सगळ्याच्या जेव्हा एक सुद्धा काम राहणार नाही. रस्ते, वीज, पाणी सगळं बघा. रस्ते हे कमी पडतील. अजून नवीन नवीन वाड्या वस्त्या सुद्धा एक ज्या तिथं वस्ती असेल तर तुम्ही रोड होऊन जाईल. काळजी करू नका. वाड्या वस्त्यावर सुद्धा मी रस्ते होणार आहेत. आपले आमदार कोण आहेत? समाधान दादा अवताडे. बापरे, अवताडे साहेब आपले त्यांच्या मतदारसंघामधले आहेत.
सगळा विकास होणार आहे. पार्टी विरोध पार्टी काय लढायचं नाही, सरसकट वाढीवरची काम करायचं. विरोधकाला सुद्धा हे म्हणले की आम्ही विरोधकाचे सुद्धा कामं करू, बरोबर? 100% 101% हे ह्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधकाचे सुद्धा कामं करणार आहेत असं हे आपल्याला सांगितलेत. येणाऱ्या झेडपी सदस्य आहेत, झेडपी सदस्य ना, हा. आपण सिटीत राहतो त्याच्यामुळे आपल्याला अडचण येते. जे आपले ग्रामीणचे प्रतिनिधी आहेत यांच्या टच मध्ये असतील, हा, तर आपण, तुम्ही उमेदवार आहेत का? मला सांगा तुमच्या घेतली का आमच्या तालुक्यात? राहू दे ना, तुम्ही सांगा तुमचं विजन काय असणार आहे? सर्वसामान्य लोकांची कामं करणे हेच आमचं विजन आहे. काय व्हायला पाहिजे तुमच्या तालुक्यामध्ये? आमच्या तालुक्यामध्ये रस्ते, वीज आणि महिला सक्षमीकरण, त्याचबरोबर गावच्या विकास कामांना प्राधान्य राहील. धन्यवाद साहेब. चंदन या चंदन, मला सांगा आपल्या मतदारसंघामध्ये काय विकास व्हायला पाहिजे? ग्रामीण भागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते असतील, मुलांचं शिक्षण असेल, महिलांचं सबलीकरण असेल, सरकार आमच्या याच्यावरती लक्ष देऊन काम करतच आहे, परंतु आणखीनही या गोष्टी करण्याचे गरजेचं आहे. साहेब मला सांगा तुमचा मतदारसंघ कुठला? पंढरपूर गोपाळपूर गट. हा, गोपाळपूर गटातले आहेत. मला सांगा विकास, जे घर तिथं नळ, तुमच्या मतदारसंघामध्ये जी मोदीची संकल्पना होती घर तिथं नळ, आहेत का नळ? जनजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये आज नळ गेलेले आहेत, पाणी गेलेलं आहे, टाक्यांची उभारणी झालेली आहे, काही भागामध्ये राहिलेलं आहे, ते काम सुरू आहे. हर घर जल हर घर नल ही प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींची जी संकल्पना आहे, योजना आहे, ती मोठ्या ताकदीनं ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे. धन्यवाद साहेब. आपण अजून जाणार आहोत. सगळेच जेवढे सदस्य आहेत आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे, ज्या त्या त्यांच्या ह्याच मतदारसंघातलं. आणि त्यांच्या, मला सांगा आपल्या मतदारसंघामध्ये कुठले कुठले प्रलंबित विषय राहिलेले आहेत विकासाचे आणि तुम्ही काय करणार आहे? या चंद्र इकडून या. माझ्या मतदारसंघात बार्शी मतदारसंघ आमचा उपळा ठोंग्यातनं मी उमेदवारी लढली आहे. तर माझ्या मतदारसंघात रस्त्याचा आहे, थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पुन्हा उद्या विहिरींचा प्रॉब्लेम आहे, ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. शेतकऱ्यांचे काय प्रलंबित विषय आहेत का? शेतकऱ्याच पाणी पाहिजे त्यांना, विहिरीचे काम पाहिजे त्यांना, दुसरं काय वाड्या वस्त्या रस्ते झाले पाहिजे, वाड्या वस्त्यांचे ही बी होणं महत्वाचे त्या शेतकऱ्यासाठी. मला सांगा घर तिथं नळ, मोदी साहेबाची संकल्पना होती, आपल्या मतदारसंघामध्ये घर तिथं नळ आहे? तो आहे की जिथे नळ तिथं आहे, जिथं आहे नाही तिथं राहिले तिथे पोचण्याचा प्रयत्न करणार आम्ही. त्याचं काय ज्या तुमच्या मतदारसंघामध्ये PVC पाईप असेल ते घालून घर तिथं नळ, हे पाणी पुरवठा अजून अद्याप काही ठिकाणी झालेलं नाही, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? हो, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. पूर्ण म्हणजे जेवढं काय जिथे करा ठिकाणी काम पूर्ण कामाचा प्रयत्न करणार. धन्यवाद साहेब, शुभेच्छा तुम्हाला. अजून आपण हा ताईचं घेतलं, तिकडे जाणार आहेत. या चंदन, मला सांगा आपल्या तालुक्यामध्ये काय विकास व्हायला पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये? आमच्या मतदारसंघामध्ये विकास ऑलरेडी तसा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चालूच आहे, परंतु तरीही अनेक ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत, वाड्या वस्त्यांवरती जाणारे रस्त्यांचे प्रश्न आहेत. तर ते प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, या सत्तेच्या माध्यमातून सुटतील अशी पण आम्हाला अपेक्षा आहे आणि आशा आहे. मला सांगा घर इथं नळ ही मोदी साहेबाची संकल्पना होती, तुमच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे? हो, झालेली आहे बऱ्याचशा गावामध्ये, आणि आता पण जल जीवनचे मिशनच्या अंतर्गत अनेक गावामध्ये कामं चालू आहेत त्याची, आणि काही पूर्णत्वाकडे आहेत. त्या माध्यमातून घर तिथे नळ ही योजना लवकरच पूर्णत्वाकडे जाईल. माढा मतदारसंघातून आहोत. आमच्या जवळ धरण आहे, पाण्याचं क्षेत्र आमच्याकडे चांगलं आहे,
त्यामुळे आमच्याकडे पाण्याचा प्रश्न एवढा नाही. अक्कलकोट किंवा इकडच्या दक्षिण सोलापूर सारख्या भागामध्ये हा प्रश्न असू शकतो, परंतु तिथेही अनेक शासनाच्या योजना चालू आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं काम तिथे चांगलं चालू आहे. त्यामुळं थोडं लांबून पाणी आणायचं म्हणलं तर थोडा वेळ पण लागतो. लवकरच त्या भागात पण पाणी चांगलं मिळेल. यांच्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न नाही, पण आजूबाजूचे जे काय आपले खेडेपाडे आहेत तिथं आहे बर का, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. प्रश्न योजना चांगली आहे, योजनेचा उद्देश खूप चांगला आहे आणि आता योजनेचं काम जवळपास 80-70% पूर्ण होत आले. 100% जेव्हा पूर्ण होईल योजना तेव्हा प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी जाईल आणि मोदी साहेबांचं जे हे आहे की हर घर जल हर घर नल, ती योजना 100% संकल्पना पूर्णत्वास जाईल, यात शंका नाही. जनतेचे प्रश्न किंवा विकास कामं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ही कधीच थांबत नाही. 70 वर्ष या ठिकाणी राज्यामध्ये काँग्रेसनं सरकारचं होतं, अनेक मुख्यमंत्री झाले. त्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आज गेलं तर सगळे प्रश्न सुटलेत का तिथले? सुटलेत का? नाहीत सुटत. कारण जसे जसे वेळ जाईल तसे नवीन प्रश्न, नवीन विकासाची धोरणं येत राहतात आणि ही विकासाची प्रक्रिया कायमच राहणार आहे. विकासाची प्रक्रिया ही कायमच राहणार आहे. आपला मतदारसंघ कुठला आहे? हे बी माड्याचे आहेत. काय विकास व्हायला पाहिजे आणि काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय? मी नाही काय बोलू. हे काय बोलणार नाहीत. हा सदस्य येतात नवीन. हा, हे सदस्य आहेत. ताई मला सांगा, तुमचं विजन काय असणार आहे तुमच्या तालुक्यात? सर्वप्रथम जनतेच्या अमूल्य आशीर्वाद, विश्वास आणि प्रेमामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा विजय मिळालेला आहे आणि हा विजय जनतेच्या विश्वासाचा जनतेच्या आशीर्वादाचा विजय आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि जनतेने माझ्यावरती खूप मोठा विश्वास ठेवलेला आहे आणि हा विश्वास माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल. मतदारसंघातील प्रत्येक मतदार बांधव, भगिनी, युवा वर्ग, महिला शक्ती, त्याच्यानंतर सर्व कार्यकर्ते, मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणं, प्रत्येक मूलभूत सुविधा सर्वांपर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचवणं, त्याच्यानंतर सरकारी योजना आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहेत त्या प्रत्येक, मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण असो किंवा अजून शेती विषयक असो शेतकऱ्यांसाठी, तर प्रत्येक योजना मी प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जनतेच्या विश्वासाने आणि आशीर्वादाने आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. आणि मी सांगू इच्छिते की हा जो विजय आहे तो माझा एकटीचा नाहीये, हा विजय सर्वांचा आहे, सर्व जनतेचा आहे. भाजप पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि मी सदैव यासाठी ऋणी राहील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थँक्यू. मला सांगा ताई, तुमचं मतदारसंघ कुठला आहे? माझा टेंभुर्णी जिल्हा परिषद गट आहे, माढा तालुका टेंभुर्णीचे ह्या ताई सदस्य आहेत. तुम्हाला वाटतंय का तुम्हाला सभापती व्हावं? सभापती नाही, हे अध्यक्ष असतं, म्हणजे झेडपी मधून अध्यक्ष पद असतं आणि पंचायत समितीमधून सभापती असतं. साहजिकच माझी इच्छा आहे अध्यक्ष पदाची, स्वाभाविक आहे. निवडून दिले जनतेने तर त्यांच्या विश्वासासाठी मला तिथपर्यंत जाणं, इच्छा बाळगणं, तेवढं तरी मी जनतेसाठी इच्छा व्यक्त करते आणि माझा प्रयत्न राहील की जनतेच्या प्रत्येक कामासाठी, प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे मी आणि जनसेवा हाच ध्यास आणि माझं कर्तव्य राहणार आहे. आणि ज्या महिलांसाठी बचत गट किंवा उज्ज्वला गॅस योजना असतील, महिला सबलीकरण असेल, युवकांसाठी क्रीडा संकुलन, प्रशिक्षण केंद्र असतील, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांच्या ज्या निधी योजना असतील किंवा अजून काही अशा सगळ्या योजना मी सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि भाजप पक्षांचे जे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते सर्व आहेत त्यांचे आभार मानते आणि भाजप पक्षाच्या नेतृत्वाखाली मी हे सगळ्या गोष्टी करणार आहे. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आपल्याला, चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितले. मला सांगा, काय विकास व्हायला पाहिजे? आवाज बसला. वडील आहेत, हा, या ताईचे वडील आहेत. आपण दुसऱ्या सदस्याकडे जाणार आहोत आणि त्यांना प्रत्येक मतदारसंघामधले जे सदस्य आहेत त्यांचा इथं सत्कार करण्यात आला होता पालकमंत्र्याच्या हस्ते. चंदनिया, आता आपण काय सदस्याचं म्हणणं ऐकून घेतलंय,
आणि ते काय विकास करणार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण बघितलेला आहे. इथंच पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला होता आणि त्यांचा सत्कार होऊन त्यांना शुभेच्छा दिलेत पालकमंत्र्यांनी. आता येणाऱ्या जे सभापती निवडीमध्ये कोण सभापती होणार आहे ते मोतर निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.